महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। मातृपितृचरणकमलाभ्यां नमो नमः। श्री महालसा नारायणी देवतायै नमः। श्री कुंजाई माणकेश्वर भगवान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणाभरणदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयाचा जनी जन्मनानार्थझाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये तुझवीर मुद्रा कै भेट मटरा सुभद्रा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्या प्रदा भव। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं 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 परमानन्दमाधवं। पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज देवर्षी नारद महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की नमः। पार्वती पतये हर हर जय जय रघुवीर समर्थ। पेटी दे दादा थोडीशी मला मॉनिटरला। राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण हरे
Hari Krishna Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna
विठ्ठल लय खिचली जाते लय हवी आहे
राम 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 त्याच इथली तोडावी ना. हो सांगते मी स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे. तुम्ही पाठी काढून टाका, मला आवाज नाही येत आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्युलोक भावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्युलोक भावा जन्म आम्हा.
मी कोणता लावला आणि तुम्ही दुसऱ्या लावला राम भक्त सार भाभी खासी राम भक्त सार भाभी खासी सद्गुरुनाथ महाराज की जय। आपदाम् अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आज शिव हनुमान मंदिर देशमुख नगर इथला कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाचा दिवस। आणि उद्घाटनाचा दिवस म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी असतात, उद्घाटनाचा कार्यक्रम, त्यामुळे थोडा उशीर झालेला असतो, तो गृहीत असतो। पण सेवा सुद्धा कुणाची घडावी हे त्यानं ठरवलेलं असतं। कारण माझं येणं काही निश्चित नव्हतं आणि तसं पूर्वनियोजित सुद्धा नव्हतं, पण कदाचित आमचे सुनील बुवा आष्टीकर त्यांचं इथे येणं जमत नव्हतं आणि म्हणून दूरध्वनीवरून त्यांनी तशी सूचना दिली की म्हणाले ताई तुम्ही याल का? म्हटलं येईल, मला आवडेल सेवा करायला। आणि कुठेही कीर्तन सेवा करायची म्हटली की आनंदच असतो मंडळी। आणि या योजनेतून आज आपल्या समोर उभी राहिली आहे तुम्ही श्रोते जगदीश समृद्धी या न्यायानं आपण ऐकून घेणार आहात आणि झालेली चूक पदरातही घेणार आहात हा विश्वास आहे। आज संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अतिशय छानसा अभंग निरूपणा करता घेतलाय आणि ह्या अभंगातून आपल्याला तुकोबाराय आपल्या या भूलोकाचं, आपल्या या भरतभूमीचं, मातृभूमीचं, आर्यावर्ताचं महत्व समजावून सांगतायत। आणि हे सांगताना सांगतायत स्वर्गीचे अमर इच्छितात देव मृत्युलोकी भावा जन्म आम्हा। सद्गुरुनाथ महाराज की। अरे फक्त यांचा झाला, चला आज तर पहिलाच दिवस आहे, अजून पुढचे 2 दिवस आहेत। सद्गुरुनाथ महाराज की। तरी पण पाहिजे तसा आला नाही, आज गुरुवार आहे, मग ते उपास आहे का तुमच्यातल्या अनेकांचा? मग चला छान एकदा बोलून जाऊ देत। कारण कसं आहे मंडळी, तुम्हाला सांगते कीर्तन म्हणजे 2 वे ट्रॅफिक आहे। कारण दोन्ही रस्ते सुरू राहिले तर ट्रॅफिक सुरळीत राहतं, पण एक जर बंद पडला तर दुसरीकडे जाम लागणार निसंशय। कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की। या आर्यावर्ताचं महत्व समजावून सांगताना संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणताय
की स्वर्गातले अमर आदी देव सुद्धा कशाची इच्छा करतात, तर ह्या मृत्यू लोकात, ह्या भूलोकात मला जन्माला येऊ दे. मग देवांनाही असं वाटावं की ह्या मातीत मला जन्माला घ्यायला मिळावं, म्हणजे निश्चित काहीतरी त्याच्यात तथ्य येऊ नये. नाहीतर देव असं कशाला म्हणतील बरं. पण तुम्हाला सांगते, ज्या अर्थी देवांनाही वाटलं ना, त्या अर्थी या मातीत खरंच काहीतरी विशेष आहे. आणि ह्याचं कारण तुम्हाला सांगते. आमचे कवी दुआ तिवारी नावाचे एक शाहीर होऊन गेले. त्यांनी आपल्या या भरतभूमीचं, या भारत देशाचं वर्णन करताना फार सुंदर वर्णन करून ठेवलंय. काय म्हणाले, एकेकाळी आपला हा भारत देश कसा होता, सोन्याचा कोठे धूर तर भारत वर्षामध्ये, काय म्हणाले हो, सोन्याचा कोठे धूर तर भारतवर्षामध्ये, रत्नांच्या खाणी कोठे तर हिंदुस्थानामध्ये, आणि अमृताची वृष्टी कोठे तर आर्यावर्तामध्ये. आता काय म्हणाले, एकेकाळी आपल्या या भारत देशातून सोन्याचा धूर निघायचा, रत्नांच्या खाणीच्या खाणी इथल्या जमिनीतून उपसल्या जायच्या, आणि म्हणाले पावसाच्या रूपात पाणी पडायचंच नाही, अमृताचीच वृष्टी व्हायची. सद्गुरुनाथ. आता मला सांगा की इथे तरुण मंडळी बरीच बसली, आमच्या या ऋग्वेद दादापासून ते अनेक समोर मला दिसत आहेत. या सगळ्या तरुण मंडळींना जर मी हे सांगितलं की बाळा बघ रे दादा, आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा बघ, रत्नांच्या म्हणजे माती दिसायचीच नाही, रत्नच रत्न, आणि पाणी पडतच नव्हतं आकाशातून, अमृतच पडायचं. तर ही पिढी मला ओळखत नाही का काही ना म्हणतील, ताई आम्ही तुम्हाला नागपूरहून इथे कीर्तन करायला बोलवलं बिलोलीला, म्हणून तुम्ही काही सांगायला लागला. पण असं नाही आहे बरं मंडळी. ज्या अर्थी विद्वानांनी, ज्येष्ठांनी, अभ्यासकांनी आपल्याला असं सांगून ठेवलंय ना, त्या अर्थी निश्चित त्यात काहीतरी तथ्य तुम्हाला सांगते. सोन्याचा धूर निघायचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आपल्या देशाच्या कुठल्याही प्रांतात जाऊयात, या देशाचा प्रत्येक प्रांत कुठल्या ना कुठल्या सांस्कृतिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक, भौगोलिक, शैक्षणिक अशा विविधतेनं नटलेला आहे तुम्हाला सांगते. आणि ह्या देशाच्या एकेका प्रांतानं आपल्याला एक एक नररत्न दिलाय मंडळी. महाराष्ट्रात आलात तर महाराष्ट्राने आपल्याला संतांची मांदियाळी दिली, कोकणात गेलो तर कोकणाने आपल्याला कितीतरी क्रांतिकारक दिले, की ज्यांची देण आहे की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची आता 100कडे चाललेली वाटचाल आपण इतकी आनंदात उपभोगत आहोत, की त्या सगळ्यांची देण आहे ना, म्हणून उपभोगतो आहोत. म्हणून रत्नांच्या खाडीच्या खाडी उपसल्या जायच्या. कारण असं आहे की खरंय अजूनही असं म्हणतात, आताची जी श्रीलंका आहे म्हणजे तेव्हाची जी लंका हनुमंतांनी जाळली होती की नाही रावणाची, आणि आता जिथे श्रीलंका आहे त्या श्रीलंकेजवळ अजूनही एक रत्नपूर नावाचं गाव आहे. असं म्हणतात की त्या गावात पाय ठेवल्यावर म्हणजे डोळ्यांना माती दिसतच नाही, रत्नच रत्न, हिरे, माणकं, पाचू, मोती अशी सगळी रत्न. आतापर्यंत ते गाव सगळ्यांना बघायला खुलं होतं. पण आता आपल्यासारखे दुर्दैवीकरण ते लोक तिथे जायला लागले आणि पोट भरून रत्न आपल्या घरी घेऊन जायला लागले. मग तिथल्या सरकारने आता ते गाव सगळ्या पर्यटकांना बघायला बंद केलंय. पण तरी आजही रत्नांच्या खाली उपसल्या जात आहेत बरं का.
आणि म्हणून संत म्हणाले की अशी ही श्रेष्ठ भूमी आहे, दिव्य भूमी आहे, आणि म्हणून इथे जन्माला यावं ना असं देवाधिदेवांनाही वाटलं. असं म्हणतात की ब्रह्मदेवानी म्हणे 60,000 वर्ष तप केलं या मातीत जन्माला यायला मिळावं ना याकरता, पण तप काही फळाला आलं नाही आणि जन्मालाही यायला मिळालं नाही. जन्माला कशासाठी यायचं होतं? भगवंताच्या हातचा गोपाल त्याला खायला. मग मला सांगा तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत हो की आपण या मातीत नुसतं जन्माला चालू नाही तर देवाच्या हातचा गोपालकाला वर्षातून कमीत कमी 5 ते 6 वेळा आपण प्रसाद रूपात ग्रहण करत असतो, होय ना? मग आपण खरंच किती भाग्यवान आहोत. आणि अशी ही भूमी या मातीत आपल्याला जन्माला यायला मिळालंय, खरोखर आपण भाग्यवान आहोत. पण हे भाग्य तोलत असताना किंवा त्या भाग्याचा हेवा करत असताना मंडळी लक्षात घेऊया. आज आपल्याला इथे शीतलताईंनी सांगितलं की आजूबाजूची परिस्थिती जेव्हा आपण बघतो आणि तरुणाईमध्ये असलेले सगळे प्रकार जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा खऱ्या अर्थाने हे मन विषण्ण होतं. आणि त्यातच आता नवीन प्रकारांनी भर घातलेली आपण सगळे बघतो आहोत. नाशिकला घडलेला प्रकार, परतवाड्यामध्ये घडलेला प्रकार, हे आता आपल्याला नाशिक आणि परतवाड्यामध्ये दिसत आहेत. काही दिवसात आपल्या घराच्या आजूबाजूला आलेले दिसले तर नवल नाही आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कळकळीनं जागृत होण्याची गरज आहे. या मातीत नुसतं जन्माला आलो वाढलो मोठे झालो, केला तो व्याप केला संत म्हणाले आला आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोड झाला, केला व्याप हा घोर केला, आणि शेवटी काय गेला बापुरा व्यर्थ गेला. पण त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला सांगते जे प्रकार आजूबाजूला घडतायत ना त्याकडे आता डोळे उघडे ठेवून लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. आपल्या घरातल्या मुलीबाईंना जागा करण्याची वेळ आलेली आहे. आणि तिला किमान प्रत्येक हिंदू घराने हा संकल्प करूया की मी जे काही खरेदी करते ती माझ्या माणसाकडून करीन. जे काही मला घरात आणायचंय ते मी माझ्या माणसाकडून 4 पैसे माझ्या व्यक्तीला जास्त गेले तर हरकत नाही, पण ती खरेदी मी माझ्या माणसाकडून करेन. आपल्या घरातल्या मुलीबाईंना हे सांगूयात की बाई तू बाहेर जातेस ना, जसं बाकीचं शिक्षण देतो की नाही त्यांना सगळं शिकवतो, इंजिनियर करतो, डॉक्टर करतो, CA करतो, ICWA करतो. आता आपण नृत्य बघितलं सुंदर, ते नृत्य शिकवतो, गाणं शिकवतो, सगळं काही शिकवतो. मायबाप हो, माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की हे सगळं शिकवा, पण त्याच्याबरोबर कराटे शिकवा. 10 जण समोर चालून आले ना तर एक तो दानपट्टा गडगड घुमावून एका वेळी 10 जणांना कसं ताब्यात ठेवायचं आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं ना हे आपल्या घरातल्या लेकीबाईंना आता सांगायची खऱ्या अर्थानं वेळ आलेली. म्हणून समर्थांनी आपल्याला 2 राम सांगितले, एक मन सशक्त करणारा राम सांगितला आणि एक मनगट बळकट करणारा राम सांगितला. आणि आता खऱ्या अर्थानं हा कोदंडधारी राम सगळ्या समाजातल्या लेकीबाईंना समजून सांगायची वेळ आली. का असं होतं? केवढी हिंमत होते आपल्याला माहितीये का नाही मला माहित नाही, पण मी 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. केरळमध्ये घडलेली घटना. आपल्या भगवान गोपाळ कृष्णासमोर नको असलेलं खाद्य ठेवून त्याचा सगळा त्याला नैवेद्य दाखवून तो फोटो ती प्रतिमा भगवंताची गोपाळ कृष्णाची सगळीकडे व्हायरल झालेली आहे. का हिंमत होते एवढी लोकांची? कारण हिंदू समाज झोपलेला आहे ना म्हणून होते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला आता जागं व्हायचं. तिला सांगूयात की बाई ग जातेस ना जा, पण एवढं ध्यान ठेव. आपल्याला कळतही नाही मंडळी आपण किती सहजपणे या गोष्टी करत असतो. आज आपल्या घरात झोमॅटोवरून, स्विगीवरून, उबर, ओला हे सगळे आजकाल आपण बुक करतो, सहज करतो. आजकाल आपल्याला बाहेर जायचा 4 पावलं चालायचा कंटाळा आला की म्हणतो आपण स्विगीवरून काहीतरी ऑर्डर करूया, झोमॅटोवरून काहीतरी मागवूया. ते ऑर्डर केल्यानंतर ती व्यक्ती जर वेगळ्या धर्मातली असेल तर त्या व्यक्तीकडे त्या घरातली तरुण मुलगी असेल, तिने जर ऑर्डर केली असेल तर तिचा फोन नंबर जातो, तिचं नाव त्या व्यक्तीकडे जातं, तिचा ऍड्रेस त्या व्यक्तीकडे गेलेला असतो आणि ती व्यक्ती कोण आहे याची इत्थंभूत माहिती त्या परधर्मीय व्यक्तीकडे पोहोचलेली असते. पण आपण कधी सावध होणार आहोत? मग आपल्या घरापर्यंत हे प्रकार आले
तर त्याला जबाबदार आपणच ठरणार आहोत. आपण कुणाकडेही बोट दाखवू शकणार नाही मंडळी. आणि म्हणून संत आपल्याला हेच ओरडून ओरडून सांगताय की या मातीत जन्माला आलायस ना, दोनच गोष्टी कर. एक म्हणजे त्या भगवंताचं नाव तर घ्यायचंच आहे, त्याची तर भक्ती करायचीच आहे, पण तो मन सशक्त करणारा भगवंत या मनात उतरवत असताना मनगट बळकट करणारा तो कोदंडधारी राम सुद्धा घराघरात पोचू दे, मनामनात पोचू दे. आणि त्याचं नाव घेत असताना आपल्या समाजामध्ये माझ्या आजूबाजूला काय चाललंय ना याच्याकडे लक्ष ठेवणं हे सुद्धा माझं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून संत म्हणाले की स्वर्गातल्या अमर आदी देवांनी सुद्धा काय इच्छा केली, कारण ह्या मातीत अशी दिव्य व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर घडली आहे, ती इथे जन्माला आली आहे. मग त्यांच्या आदर्शांवर आपण पाऊल ठेवून चालत नाही आहोत का? सांगा बरं. एक सुपुत्र पोटी कसा जन्माला यावा संत आपल्याला सांगून गेले. ब्राह्मण नाही, हिंदू नाही, ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नवी एक पंथाचा तेच पतित की जे अखंडित प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, खादाड असे माझी भूक, चतकोराने मनान सुख. कृपातील मी नच मंडूक, मया समाजातून पडणे मला अगदीस आहे. नव्या वरूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. आणि या शूर शिपायाची भूमिका कुणी घेतली हो? अगदी सुरुवातीला सांगायचं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी घेतली, राणी लक्ष्मीबाईंनी म्हणजे झाशीच्या राणींनी घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली, मदनलाल धुंगरांनी घेतली, चाफेकर बंधूंनी घेतली, वासुदेव बळवंत फडक्यांनी घेतली. कुणाची नावं घ्यायची? स्वामी विवेकानंदांनी घेतली, डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सुद्धा घेतली. आणि ही भूमिका त्यांनी ठामपणे निभवली आहे ना मंडळी. म्हणून आपल्या देशात आपण आपल्या देवांची पूजा तरी आज करू शकतो आहोत. नाहीतर ही कथा कीर्तन महोत्सव ही कुणाची देण आहे हो? ही या सगळ्या सुपुत्रांची देण आहे. नाही तर आपल्याला आपल्या देवाला हात जोडायची सुद्धा उजागिरी राहिली नसती आजकाल. आणि म्हणून संत सांगतात की असा एक पुत्र, झाशीच्या राणीनी किल्ल्याची तटबंदी राखताना सगळी तरुणींची फौज तयार केली होती. तरुण मुली एकत्र आणल्या, सगळी तरुणींची फौज गोळा केली आणि त्यांना सगळं शिकवलं की 4 घोडे एका वेळी अंगावर चालून आले तर स्वसंरक्षण एका स्त्रीला कसं करता यायला हवं हे त्या काळात राणी लक्ष्मीबाईंनी सगळ्या तरुणींना सांगितलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सुद्धा मित्रमेळा नावाची तरुणांची संस्था उभी केली की जेव्हा तरुण मंडळी एकत्र येतात ना तेव्हा निश्चितपणे काहीतरी चांगलं आणि मोठं काम उभं राहतं मंडळी. आणि म्हणून संत सांगतायत की या मातीत जन्माला आलायस ना, मग ही माती अशीच आहे, किती विलक्षण आहे हो. का बरं ह्या मातीत जन्माला यावं असं वाटलं देवांना? संत सांगतात याच कारण अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव, सप्तैका, मोक्षदायिका, सद्गुरुनाथ महाराज की. अरे अजूनही तुमचं जय झोपलेलं आहे बा. चला उठवा बरं, चला. इकडून तर काय आवाजच नाहीये. माझी लाज राखा ना ताई. चला, सद्गुरुनाथ महाराज की. हा आला. कसं आहे ना, इथे जरी माझ्या तोंडासमोर कितीही मोठा ध्वनिक्षेपक असला, हा माईक असला, तरी पण जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत इकडून काही आवाज खुलत नाही, हे लक्षात घ्या. काय म्हणाले संत? सप्तपुऱ्या, 7 नद्या, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, 3.5 शक्तीपीठ, हे सगळं म्हणाले ह्या आपल्याच मातीत आपल्याला बघायला मिळतं की नाही मंडळी? आजूबाजूच्या एखाद्या देशात जा बरं, अमेरिकेसारख्या, आणि त्यांना विचारा काय रे तुमच्याकडे 3.5 शक्तीपीठ आहेत का? पहिले तर त्याला शक्तीपीठ म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगावं लागेल. आणि त्यानंतर 3.5 म्हणजे 3.5. कशाला एवढं करत बसता? त्याच्यापेक्षा त्याला म्हणावं बाबा रे तू माझ्या देशात ये आणि बघ सगळी कशी सुसंपन्नता, समृद्धी खऱ्या अर्थानं ज्याला म्हणावं ना ती आपल्याला या भरतभूमीत बघायला मिळते मंडळी. आणि काय नाही बघायला मिळत हो, तुम्हाला सांगते वर काही नाही आहे, जे काही आहे ना ते सगळं इथंच आहे. आणि मला सांगा जो वर गेला
तिथे काही असलंय तरी तो आपल्याला सांगायला खाली आलाय का? नाही की नाही? मग जे काही आहे ना ते इथं आहे आणि त्याचाच आपल्याला स्वर्ग करायचा आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. किती छान आहे. तुम्हाला सांगते, ज्यांचा हा अभंग आहे ना ते आमचे तुकोबा आहे. अखंड जपाची माळ असायची हो हातात. कधीच ती माळ सोडली नाही तुकोबारायांनी. आपल्याला ठाऊक आहे. अखंड मुखानं जप चाललेला आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि एक दिवशीचा प्रसंग तुकोबा आहे असेच हातात जपाची माळ घेऊन निघाले भंडाऱ्याच्या डोंगरावर आणि मुखाला जप अखंड चाललाय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि तेवढ्याच सासूबाईने आवाज दिला, जावई बुवा थांबा थांबा थांबा. थांबले बरं तुकोबा. म्हणाले सासूबाई काय म्हणतो? म्हणाले जावई बुवा कुठे निघाला? सासूबाई म्हणाले अहो मी कुठं जाणार, माझी आपली एकच जागा ठरलेली भंडाऱ्याच्या डोंगरावर. हात तो मेल ते काय शिवाय तुम्हाला काही दिसायचंच नाही बघ. अहो सासूबाई पण काय म्हणताय ते तरी सांगा. म्हणाले जावई बुवा अहो इकडे या इकडे. तुकोबाई आले. म्हणाले जावई बुवा अहो हे बघा मी कशा मस्त गरम गरम खमंग खुसखुशीत साजूक तुपातल्या पुरणाच्या पोळ्या केल्या, एकदा खाऊन तरी बघ. म्हणाले सासूबाई तुम्हाला खरं सांगू का, अहो तुमच्या या पुरणाच्या पोळीपेक्षा सुद्धा आहे ना माझ्या विठुरायाचं नाव अधिक गोड आहे हो, एकदा घेऊन तरी बघ. हात मेल तुम्हाला काय याशिवाय काही सुचायचंच नाही. खाताय का नाही ते बोला. तुकोबाई म्हणाले सासूबाई तुमची पुरणाची पोळी तुम्हालाच लखणार. आणि कसे निघून गेले भंडाऱ्याच्या डोंगरावर. कालांतरानं तुम्हाला सांगते प्रसंग तिथेच संपला आणि या तुकोबाई यांच्या सासूबाई निवर्तल्या. त्यांना पुन्हा जन्म गाढविणीचा मिळाला. आणि एक दिवशीचा प्रसंग पुन्हा असा घडला की भंडाऱ्याच्या डोंगरावरून आवडी सोबत म्हणजे आपल्या पत्नी बरोबर तुकोबाई खाली उतरतायत आणि उतरता उतरता एकदम आवडीला म्हणाले आवडे तुला तुझी आई बघायची आहे का? म्हणाले. समोर चौकीरड्यावर त्यांना एक गाढवी चरताना दिसली. आवडी म्हणते अहो माझ्या आईला वर जाऊन 2 वर्ष होऊन गेली, दादा कुठली आई दाखवतात? आवडे बघायचंय का नाही तेवढं बोलून म्हणाले. आता कुठल्या मुलीला आवडणार नाही हो आपली वर गेलेली आई पुन्हा खाली आलेली बघायला. दाखवा दाखवा म्हणाली. आवडे ती बघ त्या तिकडे लांब त्या उकिरड्यावर ती गाढवी, माझ्या आईला गाढवी म्हणता? आवडे अगं देऊन तरी बोल आवाज येते की नाही बघ. आणि तुम्हाला सांगते मंडळी खरंच आवडीनं आई आई म्हणून आवाज दिला आणि ती गाढवी धावत धावत आली हो. आणि आवडीच्या गोल गोल फिरायला लागली, तिच्या अंगाला आपलं अंग घासायला लागली, तिच्या पायाला चाटायला लागली. आणि तुकोबारायांना खात्री पटली की ह्याच आपल्या पूर्वजन्मीच्या सासूबाई पंढरीनाथ. आणि मग काय अभंग ओठावर आल्याशिवाय राहील का हो. मग म्हणतात सासूबाई आता कैशी पुरण पोळी, आता कैशी पुरण पोळी, आता कैशी पुरण पोळी. नाची लोंबे शेंबडी लोळी, नाची लोंबे शेंबडी लोळी, आता कैशी पुरण पोळी. अरे सासूबाई अहो तेव्हाच मी सांगत होतो मला ते तेव्हाच माझं रामाचं नाव घेतलं असतं ना तर अशी काही नसतो मिळाली तुमच्यावर. माझा रामा सरीस, माझा रामा सरीस, मुली गाढवी झालीस, मुली गाढवी झालीस, माझा रामा सरीस, माझा रामा सरीस, माझा रामा सरीस. काय छान आहे ना.
अशी विलक्षण भक्ती केली संतांनी, अखंड त्याचं नाव घेतलं. पण त्याचं नाव घेत असताना मंडळी तुम्हाला सांगते, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, देशाप्रती आपलं जे कर्तव्य आहे ना ते सुद्धा संत कधी विसरले नाही. संत हे तर समाज प्रबोधनाचं आणि सगळ्यांना शिकवण देण्याचं चालतं बोलतं माध्यम होतं त्या काळात. कुणाची गरज नव्हती फार. आणि असे तुकोबार आहे, अखंड नामस्मरणात राहिले पण सगळ्या समाजाला शहाणं करायला सुद्धा विसरले नाही. तुम्हाला सांगते, जेव्हा शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकरता नजराणा पाठवला ना, 28 दारिद्र्य होतं, 28 दारिद्र्य. 2 वेळेचं 2 घास सुद्धा पोटाला मिळत नव्हतं. आणि आवडीला सारखं वाटायचं की नुसता आपला नवरा विठ्ठल 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 करत बसतो, त्या काळ्याचं नाव घेत बसतो. कधीतरी काहीतरी करावं, घराला 2 पैसे, बायकोला 2 दागिने करावेत, मुलांना काही चांगले गोडगोड खायला आणावं, 4 कपडे आणावेत. सामान्य स्त्रीची जी अपेक्षा असते ना, तीच तेवढी तिची अपेक्षा होती. पण ती सुद्धा महाराज कधी पूर्ण करत नव्हते ना. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांकडून जेव्हा नजराणा आला तेव्हा आवडी हरकली हो, मुली आणि सगळा तो नजराणा, ते दागदागिने असे अंगावर घातले, मुलाबाळांना सुंदर नटवून दिलं. पण तुकोबारायांनी जेव्हा बघितलं ना तेव्हा भराभर 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 मुलांच्या अंगावरचे नवीन कपडे सगळे काढले, परत केले. आवडीला सांगितलं, आवडे हे आपलं नाही बरं, आवडे आपलं धन तर फक्त त्या भगवंताचं नामधन आहे. आणि त्यामुळे हे सगळं परत कर म्हणाले, सगळं जाऊ दे. आवडीला राग आला, रागा 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 ते सगळं काढून टाकलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणाले, हो स्वतः काही आमच्यासाठी करत नाही, पण त्या राजाला पाठवलं, तो सुद्धा नजराणा परत पाठवला. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागले. तुकोबाराय समजावताय की आवडे नको या लौकिक सगळ्या संपत्तीमध्ये गुरफटून राहू, गुंतून राहू. आणि तुकोबारायांना असं वाटतंय की आवडीचं लक्ष फक्त या लौकिक प्रपंचातच आहे. पण तसं नव्हतं बरं मंडळी. कधीच काया आणि मेल्याशिवाय त्या विठुरायाला बोलावलं नाही, कधी प्रेमानं त्याचं नावही घेतलं नाही. पण याचा अर्थ असा होता का हो की मनातून भक्ती नव्हती? विरोधी भक्ती तेवढीच होती तुम्हाला सांगते. आणि जेव्हा एक दिवस तुकोबाराय आवडी बरोबर भंडाऱ्याचा डोंगर उतरत होते, तेव्हा मातीमध्ये एक सोन्याचं कंकण महाराजांनी पडलेलं बघितलं. ते कंकण बघितलं आणि महाराजांच्या मनात विचार आला की हे कंकण जर आवडीला दिसलं ना तर हिला परत मोह होईल याचा. आणि म्हणून महाराजांनी काय केलं, चालता चालता पायानच ती माती त्या कंकणावर सारली आणि पुढे निघून गेली. आवडी मागे मागे घरी आली तुकोबारायांच्या. आणि घरी आल्यानंतर तुकोबारायांना म्हणते, आव काय केलं मगाशी? तुकोबाराय म्हणाले, कुठे काय केलं आवडी? आव मातीनच माती झाकली ती. पंढरीनाथ महाराज की एवढा अधिकार होता मंडळी. आणि एवढा अधिकार होता ना म्हणून या भक्तांकरता भगवंत धावून आलाय. तुम्हाला सांगतो, भंडाऱ्याच्या डोंगरावर निघाली होती आवडी एक दिवशी. डोक्यावर शिदोरीची टोपली आहे, मजल दरमजल करत 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 निघाली. आणि एवढा मोठा बाभळीचा काटा सपकन पायात घुसला आणि आई गो मेले मेले म्हणून पाय धरतच आवडी खाली बसली हो. कुठल्या कुठे टोपली जाऊन पडली, रक्तबंबाळ झालं पाहून, डोळ्यातून पाणी यायला लागलं. पण ते ऐकून वेदना होत. आणि तेवढ्या एक छोटस 7-8 वर्षाचं लेकरू आवडीच्या पुढ्यात एवढं उभं राहिलं. आणि आवडीला म्हणते, आई खूप दुखतंय का ग तुला? आई मी देऊ काढून तुझ्या पायातला काटा? हात मेल्या, आपल्या नाकातला शेंबूड पुस आधी, आला मोठा पायातला काटा काढून देऊ. चल मी घेतो. आई देतो ना ग काढून, अजिबात दुखवणार नाही आई. एकदा सांगितलं समजत नाही ना, चल नीट म्हटलं ना मी घेतो. तरी लेकरू जाई ना. पुन्हा थोड्या वेळानं आलं, आई खूप दुखतंय ना ग, देतो ना काढून पायातला काटा. आवडी विचार करते, एवढ्यांदा घालवते लेकराला पण जाई ना लेकरू. बघा तरी काय करताय. आणि बघा दुखवणार नाहीस ना? अजिबात दुखवणार नाही आहे. बर घे असं म्हणून दिलं आपलं पाऊल लेकराकडे. मान फिरवून घेतली, घट्ट डोळे मिटून घेतले. किती वेदना होती या विचारानं. आणि तुम्हाला सांगते, लेकरानं अलगद काटा काढला आणि इथून नका उडी मारून लेकरू आवडीच्या पुण्यात येऊन उभं राहिला. आई निघाला की बघ काटा. हळूहळू लेकरू
हातच्या बाहेर दुखावलं नाहीस र लेकरा. काय ग लेकरा, नाव काय तुझे? आई, माझं नाव विठू. आणि असं म्हणून लेकरू पळून गेलो. हो, आवडीच्या गावीही नाही तुम्हाला सांगते. पदराची चिंदी फाडली, पायाला बांधली, शिदोरी डोक्यावर घेतली, मजल करत भंडाऱ्याच्या डोंगरावर गेली आणि महाराजांना शिदोरी ग्रहण करताना हा सगळा प्रसंग आवडीनं सांगायला सुरुवात केली मंडळी. आणि तुकोबारायांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागले. आवडे, आवडे, माझा विठू आला होता ग. आवडे, तुझ्या पायातलं काटा काढ. हा कमीर तो काळा कुठून येणार आहे तिथं? आवडे, तू काय म्हणालीस? त्या लेकरानं काय म्हणून सांगितलं तुला? आवडे, हा तेच ते इटू इटू का काय म्हणत हो? इटू म्हणाला ना ग. आवडे, आवडे, माझा इटू राया होता ग. आवडे, तुलाही भाग्यवान आहेस. आवडे, अगं तुला माझ्या इटू रायानं दर्शन दिलं, तुझ्या पायातला काटा काढून दिला. आवडे, खरी भाग्यवान आहेस बघ. खरंच किती छान आहे ना मंडळी. आणि हे सगळं आहे ना तुम्हाला सांगते ह्या मातीत आहे. आणि म्हणून देवांनाही असं वाटलंय की या मातीत जावं. आणि प्रत्येक भक्तासाठी म्हणून तो धावून आलाय. नुसता आला नाही तर त्यांनी तर वचनच दिलंय, यदायदानिर्भवस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अखंड मी अवतार घेईन सांगितलंच आहे. म्हणून प्रत्येकासाठी आलाय, फक्त आवडीसाठीच नाही आला बरं, तर आमच्या बरोबर काकांसाठी आला, नामदेवाच्या साठी आला, छोट्याशा जनाईसाठी आला, जनाबाईसाठी. जनाबाईनी तर बिचारी छोटीशी जनी हो, किती ते जाता सतत ओढत राहावं. आणि विठुरायाला खरंच असं वाटावं की माझी जनी किती थकत असेल नाही का. ती माऊली आहे. कारण संत काय म्हणतात, विठू माऊली माऊली जगाची, विठू माऊली माऊली जगाची, माऊली तमुची विठ्ठलाची. माऊली जगाची, माऊली तमुची विठ्ठलाची. विठ्ठला माझा माऊली आणि माऊली कशी असते भाऊ, तिला काही लेकराला आपल्या मनातलं सांगायला लागत नाही. न सांगता सगळं ओळखणारी असते ती. आणि तसं विठुरायाला माहिती होतं की माझ्या जनीला किती त्रास होतो ते जाता एकटेला ओढताना. म्हणून उत्तर रात्री पहाटे पहाटे भगवंतानं निघावं. आपल्या गाभाऱ्यात सगळे दागदागिने काढून ठेवावेत आणि जनाबाईकडे जावं आणि जनीकडे जाऊन शेला बाजूला काढून ठेवावा आणि तिच्या हाताला हात लावून तिचं जातं ओढू लागायला मदत करावी. आणि जनाबाईनं सुद्धा भगवंताबरोबर ते जातं ओढताना आनंदानं छान ओव्या म्हणाव्या. पहिली माझी ओवी ग, पहिली माझी ओवी ग, गणपती देवाने. पहिली माझी ओवी ग, गणपती देवाने. निष्ठापासून वाचू घरादाराने, निष्ठापासून वाचू घरादाराने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग, उगवत्या नारायणाने. दुसरी माझी ओवी ग, उगवत्या
सदा यश लाभू देव ध्यानाच्या हाताने, सदा यश लाभू देव ध्यानाच्या हाताने. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. तिसरी माझी ओवी दोघाचा फिरतीने, तिसरी माझी ओवी दोघाचा फिरतीने. कुणाची नंदी ठरला गो सुखी संसाराने, कुणाची नंदी ठरला गो सुखी संसाराले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. चौथी माझी ओवी घराच्या उंबऱ्याने, चौथी माझी ओवी घराच्या उंबऱ्याने. लक्ष्मीच पाऊल लागो सदा माझ्या दाराने, लक्ष्मीच पाऊल लागो सदा माझ्या दाराने, लक्ष्मीच पाऊल लागो सदा माझ्या दाराने. काय छान आहे ना मंडळी. प्रत्यक्ष देव आपल्या बरोबर येऊन बसलाय, जाता दळायला पीठ दळू लागायला, आणि देवाबरोबर प्रत्यक्ष जातो फिरवता फिरवता छान ओव्या म्हणायचं. हे सुद्धा खूप छान आहे तुम्हाला सांगतो. आणि ही सुद्धा भक्ती आहे, खऱ्या अर्थानं केलेली, या सगळ्या भक्तांनी केलेली ही भक्ती आहे. या मातीत काय काय आपल्याला बघायला मिळू शकतं ना. म्हणून जे मगाशी बोलले ना की आपली ही संस्कृती इतकी विलक्षण आहे की तुम्हाला सांगते, आपल्याकडे प्रत्येक दिवसाचा उत्सव आहे. मग अगदी प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत घ्या. बली प्रतिपदा, यम तृतीया, अक्षय तृतीया, गणेश चतुर्थी, ललिता पंचमी, चंपा षष्ठी, रथ सप्तमी, गोकुळाष्टमी, दुर्गाष्टमी, रामनवमी, विजयादशमी, दोन मोठ्या एकादशी, वामन द्वादशी, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, आणि जी तिथी सगळ्यात अंधारी तिथी म्हणून आपण गणतो ना, त्या अमावस्येला सुद्धा आपल्याकडचा लक्ष दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळीचा सण आपण साजरा करत असतो. किती विलक्षण आहे ना. मग इतकी उदात्त आपली संस्कृती असताना, आपली संस्कृती, आपला धर्म, आपलं राष्ट्र, आपला देश, आपली भाषा, ह्याविषयी आम्हाला अभिमान का वाटू नये हो? आमच्या घरातली तरुण पिढी का भरकटावी, असा प्रश्न सारखा सारखा येतो. परवा माझी पुतणी शाळेत गेली आणि अर्धा तासाच्या आत घरी परत आली. म्हणलं का ग बाई, काय झालं, बरं वाटत नाही का तुला? नाही म्हणाली, काकी मला माझ्या टीचरनी परत पाठवलं. का परत पाठवलं तुला? माझ्या हातावर मेहंदी काढली आहे ना, म्हणून मला परत पाठवलं शाळेत. म्हणलं चल आपण तुझ्या टीचरशी बोलून येऊ. आणि मग तिला घेऊन गेले परत शाळेत, आणि तिच्या टीचरला विचारलं, म्हटलं मॅडम का तुम्ही आमच्या लेकीला परत पाठवलं घरी? नाही म्हणे, आमच्या शाळेमध्ये मेहंदी चालत नाही. आपली मराठी शाळा, मराठी म्हणजे कॉन्व्हेंटच, पण इंग्लिश मिडियमची शाळा. मग म्हणलं का चालत नाही? आपली ही संस्कृती आहे की आम्ही कपाळाला कुंकू लावणार, आमच्या घरात आम्ही हातात बांगडी घालणार, आमच्या घरात काही कार्य झालं तर आम्ही हातावर मेहंदी सुद्धा काढणार. मग म्हटलं ही आमची संस्कृती आहे. उद्या तुमच्या शाळेत येणाऱ्या कुठल्या वेगळ्या धर्मातल्या मुलीला एखाद वेळेस तुम्ही सांगा ना की तू हिजाब घालू नको. आपल्या शाळेत नियमात ते बसत नाही. हे म्हणतो का आपण? नाही म्हणू शकत नाही. पण आता हे बोलायची वेळ आलेली आहे मंडळी. त्या मॅडमला विचारलं मी, म्हटलं काय हो तुमच्या शाळेत येणारी 90% मुलं कोणाच्या घरातून येत आहेत? तर म्हणे हिंदू घरातून येत आहेत ना. म्हटलं मग जर उद्यापासून तुम्ही कपाळाला टिकली लावायला, हातात बांगडी घालायला, हातावर मेहंदी करायला जर आम्हाला बंदी घालणार असाल तर पुढच्या पालक सभेमध्ये मी येऊन सांगेन की ज्याच्या घरात हिंदू घरातली मुलं या शाळेत येत आहेत त्या सगळ्यांनी या शाळेतून आपल्या मुलांची नावं काढा.
नाही म्हणे मॅडम असं करू नका. म्हटलं असं करू नका असं वाटत असेल तर तुम्ही सगळे हे नियम बाद करा आणि आपले हिंदू नियम तुमच्या शाळेत लागू करा. हे हिंदू नियमच आता शाळांमध्ये लागू झाले पाहिजेत. आणि ते नुसतं काही सौंदर्याचं सुशोभीकरणाचं साधन नाहीये मंडळी, किंवा सौभाग्याचं लेणं म्हणून फक्त टिकली लावायची असं नव्हे. त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे. इथे रोज टिकली लावायची आहे. पूर्वीच्या बायका इथे कुंकू लावायच्या आणि हे कुंकू लावत असताना असं हे सगळं बोट या जागेवरून असं फिरायचं. त्यामुळे ती जागा तिथे घर्षण व्हायचं. आणि का इथे कुंकू लावायचं? कारण इथे स्त्रियांचा गर्भाशयाचा पॉइंट आहे. तो पॉइंट रोज जर दाबला गेला टिकली लावण्याच्या निमित्तानं, कुंकू लावण्याच्या निमित्तानं, तर गर्भाशयाचा कुठलाही विकार स्त्रीला होणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, पूर्वीच्या पिढीतल्या आजांना काकूंना हे विकार कधी झाले नाही, जे आज आपल्याला तरुणाईमध्ये बघायला मिळत आहेत. या हातातलं बांगडी का घालायची आहे त्याचं कारण आहे. कारण ही बांगडी जेव्हा या सगळ्या हातातून आत जात असताना हे सगळे आणि या तळहातावरचे इकडचे आणि मागचे हे सगळे पॉइंट शरीराची पूर्ण डावी बाजू नियंत्रित करतात, उजव्या हाताचे उजवी बाजू नियंत्रित करतात. म्हणून बांगडी घालायची आहे रोज हातात. पायात जोडवं का घालायचं आहे? कारण पायात घातलेलं जोडवं जे मधल्या बोटात स्त्री घालत असते, त्या जोडव्याचा स्पर्श ज्या ठिकाणी त्या बोटाला होतो ते सगळ्या शरीराला बॅलन्स करतं. म्हणून ते जोडवं पायात घालायचंय. हे मंगळसूत्र का घालायचं आहे? हे केवळ दाखवायला लोकांना घालायचं नाही, ते तर आहेच, पण त्याचं सुद्धा वैज्ञानिक कारण आपल्या संस्कृतीनं दिलंय ना. ते काळे मणी का घालायचे त्याचं सुद्धा महत्व आहे, म्हणून ते घालायचं. मग हे सगळं जर आपण आपल्या घरातल्या तरुण पिढीला समजावून सांगितलं ना, सांगायला हवंय. आज आमच्या पिढीतल्या आयांना आजांनाच हे ठाऊक नाहीये, तर आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना काय देणार? तेव्हा हे सगळं माहिती करून घेऊयात. आणि हे सगळं एका हिंदू कुटुंबात आज होण्याची गरज आहे मंडळी. आपल्या घरातल्या तरुण मुलींना सावध करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा हे केव्हा साधलं जाईल? जेव्हा आपण आपली संस्कृती कटाक्षानं पाळायला शिकू. दोन मराठी माणसं असतात पण एकमेकांशी इंग्लिश मध्ये बोलतात. ते व्हॉट्सअप असतं ना आजकाल, ते खूपच झालंय. त्या मेसेज मध्ये दोन मराठी माणसं एकमेकांशी इंग्लिश मध्ये बोलत असतात. पण तुम्ही दोघंही मराठी आहात ना, मग कशाला परक्यांची भाषा आपल्याला पाहिजे असते संवाद साधण्याकरता? आपली भाषा आहे की किती गोड आहे हो. असं म्हणतात की दर 12 कोसावर या मराठी भाषेचा लहेजा बदलतो आणि अशी ही मराठी भाषा 56 प्रकारांनी बोलली जाते. म्हणून जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वादावादी होते ना, तेव्हा आपण म्हणतो जा रे तुझ्यासारखे 56 पाहिजे. 55 नाही आणि 57 नाही, 56च का पाहिले ना, याचं कारण हे आहे मंडळी. आणि अशी आपली मराठी भाषा आता तर तिला अभिजात सन्मान प्राप्त झालाय. मग अशी इतकी मोठी असलेली आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा, आपल्या प्रांतातली भाषा बोलायला मला लाज का वाटावी? अजिबात वाटता कामा नये. आणि केवळ हेच काम संत सांगतायत, या मातीत जन्माला आलायस ना, मग या दोनच गोष्टी कर. एक म्हणजे भगवंताचं अनन्यतेनं नामस्मरण कर. आणि दुसरं म्हणजे ज्या मातीत तू समाजात जन्माला आलायस, ज्या समाजात, ज्या धर्मात, ज्या संस्कृतीत, ज्या राष्ट्रात आणि ज्या देशात जन्माला आलायस ना, त्याच्याबद्दल उजागिरीने अभिमान बाळग. आणि अभिमानानं आणि न घाबरता आम्हाला वंदे मातरम सुद्धा म्हणायची लाज वाटते. जेव्हा अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये आमचं राष्ट्रगीत गायलं जातं ना, तेव्हा मग आम्ही ते अभिमानाने म्हणतो. पण आज आपल्या घरातल्या तरुणींना हे सांगायची गरज आहे की बाबा रे, आज हे तुला करायचंय. काय हेतू पुरस्सररित्या आज ज्या वेब सिरीज आपल्या समोर येत आहेत ना, त्याच्यातून आपल्या हिंदू धर्मातले देवी देवता कसे वाईट आहेत हेच मनावर बिंबवलं जात आहे तरुणाईच्या. राम कसा वाईट, रावण कसा चांगला, कृष्ण कसा वाईट, कंस कसा चांगला. आणि हद्द काय अशी झाली की 3ऱ्या वर्गाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य उघडून बघा, कधी जमलं तर दिसलं असेल कोणी आपल्याकडे. 2.5 मार्काचे शिवाजी महाराज आहेत. कसं कळलं इतिहास पुढच्या पिढ्यांना? आणि एका वाक्यानं पण हादरले. काय वाक्य लिहिलंय की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा खून केला
हे वाक्य आपल्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलंय, अभ्यासक्रम मंडळाने टाकलंय आणि त्याच्यावर काथ्याकूट केला, डोकं फोडलं आम्ही जाऊन, पण काही झालं नाही. मग हे सगळं जोपर्यंत थांबणार नाही ना, तोपर्यंत आपली खाद्य संस्कृती, आपली वस्त्र संस्कृती, आपली विवाह संस्कृती, आपली धर्म संस्कृती, आपली शिक्षण संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर जिहाद हे लेबल लागलं तर त्यात वावगं ठरणार नाही मंडळी. त्याआधी हे जर होऊ द्यायचं नसेल ना, लव जिहाद, लँड जिहाद हे आपल्याला सर्रास सगळीकडे होताना दिसत आहे. हे कुठेतरी टाळायचं असेल तर निक्षून आपल्याला आपल्या भाषेप्रती, धर्माप्रती, संस्कृतीप्रती, राष्ट्राप्रती अभिमान बाळगलाच पाहिजे आणि पुढल्या पिढ्यांना तो दिलाच पाहिजे. हे सारखं सारखं सांगावं लागतंय. खरं तुम्ही जी मंडळी ज्या वयोगटातली माझ्यासमोर बसली आहात ना, त्यांना हे सांगण्याची गरज नाही आहे खऱ्या अर्थाने, पण तुम्ही हे जाऊन 4 ठिकाणी सांगायचंय. कारण कीर्तन, आज हे कीर्तन महोत्सव आयोजित केले जात आहेत, त्याकरता खरोखर आयोजकांचं मनापासून अभिनंदन. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ देत त्याच्याकडे, कारण आज याची गरज आहे आणि गरज ह्याच करता आहे. कारण हे कीर्तन किंवा केवळ मनोरंजनाची साधनं नाहीये. आज तुम्ही इथे यावं आणि ताईंनी काय गोष्टी सांगितल्या आणि काय विनोद केला आणि आपल्याला किती हसायला मिळाला आणि आपलं मन किती रमलं कीर्तनात, यापेक्षा जास्त जर आज तुम्ही इथून जाताना एक जरी छोटासा धागा या कीर्तनातनं घरी घेऊन गेलात ना, विचाराचा धागा, विचार पंतू, तरी सुद्धा माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं असं मला वाटेल मंडळी. आणि म्हणून कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की एवढंच, फक्त हीच विनंती आपल्या चरणाशी आहे की आपल्या घरातल्या तरुण पिढीला सजग करा, सावध करा, त्यांना सतत सतत हे शिकवा. आणि म्हणून आपल्याला संत सांगतायत की देवाधिदेवांना इच्छा व्हावी जन्माला यावं अशी विलक्षण ही भूमी आहे. ही भूमी कुठेही निकृष्टतेचा दर्जा या भूमीला प्राप्त होता कामा नये. जी इच्छा देवांनी केली ना, ती या कलियुगाच्या समाप्तीपर्यंत तशीची तशी राहावी आणि ते सगळं समृद्धतेचं दान आपल्या पदरात अखंड राहावं, या प्रार्थनेसह आपल्याला तुकोबाराय पूर्वरंगाच्या पदात सांगतायत. स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, इच्छिताती देव, स्वर्गीचे अमर
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. बैसता मित्रे नागविले, कीर्तनी बैसता मित्रे नागविले. मन माझे गुंतारे विषय सुखा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गैजनी हरिनामाच्या कीर्ती, हरिदास 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 गैजनी हरिनामाच्या कीर्ती. नये माझे चित्ती नामामणी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. तेर ढोरकी गावचा सगळा परिसर हरिमय झाला. गोरोबा काकांच्या घरी सगळी संत मंडळी एकत्र झाली आहेत आणि पहाटेपासून नामस्मरणा करता एकत्र झालेली सगळी संत मंडळी देहभान विसरून पंढरीनाथाच्या नामस्मरणात रमली आहेत. बरं, गोरोबा काका म्हणजे संत गोरा कुंभार, पांडुरंगाचे अगदी ज्येष्ठ भक्त पंढरपुरातले. सगळेजण मानानं त्यांना काका म्हणायचे आणि या गोरोबा काकांकडे रोज सगळ्या संत मंडळींनी एकत्र यावं, भगवंताचं नामस्मरण करावं आणि स्वतःला त्यात लोटून द्यावं, देहभान हरखून जावं. सकाळपासून अखंड नामस्मरण करणारी ही मंडळी, सगळ्यांचं नामस्मरण चाललेलं आहे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी. देहभान विसरून सगळी मंडळी भगवंताच्या नामस्मरणात रमली आहे. हो, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
नामस्मरण असं शिगेला पोचलेलं असताना प्रत्येक भक्त मनापासून त्या भगवंताचं नाव आठवत असताना आतून गोरोबा काकांच्या कारभारणीचा आवाज आला. हो म्हणाले, थांबा आता जरा जेवणा खाण्यापुरती तरी मोकळी द्या की त्या पांडुरंगाला. सकाळपासून नुसते विठ्ठल विठ्ठल करत बसला आहात. आणि मंडळी तुम्हाला सांगते, कारभारणीचा आवाज ऐकला आणि काका भानावर आले. बरोबर आहे हो, बायकोचा आवाज ऐकल्यानंतर भानावर येणार नाही तो नवरा कसला. आणि संतही त्याला अपवाद नव्हता. काका म्हणतायत, अगं होय होय कारभारणे, अगं आलोच की बघ. आणि असं म्हणून सगळ्या संतांना जागं केलंय आणि उठा उठा जेवायला चला म्हणून जेवायला घेऊन आली आहे. गोरोबा काकांच्या कारभारणीनं सगळ्या पंक्ती मांडून तयार ठेवल्या आहेत. पंढरीनाथाच्या समोर नैवेद्य सुद्धा नेऊन ठेवलेला आहे आणि सगळी संत मंडळी आलेली आहेत. गोरोबा काकांनी सगळ्यांना पंक्तीवर बसायला लावलं पानावर आणि स्वतः पंढरीनाथाला नैवेद्य समर्पण केला. आणि नैवेद्य समर्पण झाला आणि इकडे सगळ्या संतांची पंगत भोजनाला सुरुवात झाली. काका बसले नव्हते कारण ते व्यवस्था बघतायत आणि म्हणून सगळ्यांकडे बघतायत, भोजन करत नाहीत. आणि त्यांच्याबरोबर ज्ञानोबांची छोटीशी मुक्ताई आहे, ती गोरोबा काकांना पाणी द्यायला मदत करते. गोरोबा काका सगळ्या संतांची विचारपूस करत करत पुढे आणि ही छोटीशी मुक्ताई गोरोबा काकांच्या मागे. आणि ते पाणी सगळ्या पंक्तीमध्ये देता 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 एकदम मुक्ताई उभी राहिली आणि काकांना विचारते. त्यांनी कोपऱ्यामध्ये मातीच्या मडक्यांची उतरंड रचून ठेवलेली आहे. काकांना विचारते, काका ही जी सगळी मडकी आहेत ना, ती सगळी मडकी पक्कीच आहेत का हो काका? अगं होय होय मुक्ते, मला बाजाराला न्यायची उद्या विकायला. होय होय, पण काका हे मडकं कच्च का पक्क हे कसं बघता म्हणाली तुम्ही? गोरोबा काकांनी खाली पडलेलं थापटणं उचललं आणि मुक्ताईला दाखवलं. मुक्ते बघ, याला थापटणं म्हणतात बरं का. आणि ह्या थापटण्यानं थापटून 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 मडकं कच्च का पक्क ते आम्ही ठरवतो म्हणाले. असं होय काका, पण काका तुम्ही काही म्हणा, ह्यातलं एक तरी मडकं कच्चच असलं पाहिजे काका. अगं नाही नाही मुक्ते, अगं सगळी अगदी खात्री करून पक्की मडकीच रचून ठेवली आहेत मी मुक्ते त्या कोपऱ्यामध्ये. तुमचं खरंय काका, पण तरी सुद्धा एक तरी मडकं कच्चच आहे बघा. आणि आता मात्र गोरोबा काकांना मुक्ताईच्या बोलण्यातली मेख कळली आणि म्हणाले, असं म्हटलेस ना मुक्ते, बरं ठीक आहे म्हणाले, चल आपण परत एकदा सगळी मडकी तपासून बघूयात. आणि म्हणून ते हातात घेतलेलं जे थापटणं होतं ना, ते थापटणं घेतलं आणि पंक्तीत बसलेल्या एकेका संताच्या डोक्यावर ते थापटणं गोरोबा काकांनी मारायला सुरुवात केली. आणि गोरोबा काका थापटणं मारत पुढे आणि ज्ञानोबांची छोटीशी मुक्ताई त्यांच्या मागे. असा सगळा प्रकार सुरू झाला. कुणालाही काही फरक पडला नाही हो. सगळी मंडळी आनंदाने भोजन ग्रहण करतायत. गोरोबा काका थापटणं मारतायत का काय करतायत, कुणालाही त्याच्याशी देणं घेणं नाही मंडळी. पण तुम्हाला सांगते, एक जण मात्र खवळला, अस्वस्थ झाला. कोण होता हो? नाम्या. नाम्याच्या मनात नको नको ते विचार यायला लागले. आणि जसे गोरोबा काका थापटणं मारता 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 नामदेवाच्या जवळ आले आणि नाम्याच्या डोक्यावर थापटणं मारणार, एवढ्यात आपले दोन्ही हात नामदेवानी संरक्षणासाठी डोक्यावर आडवे केले. ताडकन उठून उभा राहिला पाटावर आणि अद्वा बोलायला लागला हो गोरोबा काकांना. काका म्हणाले, हो शोभतं का हे तुम्हाला? तुमच्या वयाला तरी या मुक्ताईनं चिमुरडीनं असं काहीतरी बोलावं आणि तुम्ही असं खुळचटासारखं वागावं? काका अहो, हा माझा अपमान नाही आहे म्हणाला. मी ज्या पांडुरंगाची भक्ती करतो ना, त्या पांडुरंगाचा अपमान करता आहात तुम्ही. असं म्हणून तुम्हाला सांगते, नामदेव महाराज आपल्या बोलण्याच्या समर्थनासाठी सगळ्यांकडे बघायला लागले. पण कुणीही नामदेव महाराजांना समर्थन दिलं नाही. उलट सगळी संत मंडळी हसायला लागली.
नामदेव महाराजांकडे बघून. आता अजूनच खवळला हो नाम्या. डोळ्यातून पाण्याच्या धारा यायला लागल्या आणि दन 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 पाय आपटत नाम्या पंढरीनाथाच्या रावळाकडे निघाला बरं. आणि रावळात आल्यानंतर पंढरीनाथाला बघितलं मात्र आणि भावनेचा बांध अजूनच फुटला. काय करावं काय करू नये कळत नसताना डोकं पायावर ठेवलं आणि आपल्या डोळ्यातल्या पाण्याने पंढरीनाथाच्या पावलांना अभिषेक केलाय नाम्यानं. आणि पण पांडुरंगाचं तरी नाम्यावर केवढं प्रेम हो. पांडुरंगानं असं खांद्याला धरून नाम्याला उठवलं, आपल्या बाजूला बसवून घेतलं, त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. म्हणतायत नाम्या काय झालं रे बाळा, का रे एवढा रडतोयस नाम्या. नाम्या अरे कुणी काही बोललं का रे बाळा तुला, कुणी रागावलं का नाम्या तुला. आणि झालं आता भगवंतानीच विचारायचा अवकाश. आता तर अजूनच धाय मोकलून नाम्या रडायला लागला. आणि रडत 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 कसा तरी हुंके देत 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 देवाशी बोलायला लागला. म्हणाला देवा देवा मी तुमच्या सगळ्यात आवडता भक्त आहे की नाही देवा. हो रे नाम्या तू माझा सगळ्यात आवडता भक्त आहेस. हो ना देवा. देवा तुम्ही रोज माझ्या कीर्तनात येऊन नाचता की नाही हो देवा. तुम्हाला नाही करमत ना माझ्या कीर्तनात आला नाहीत तर देवा. हो रे नाम्या मी रोज तुझ्या कीर्तनात येऊन नाचलो नाही ना नाम्या तर मला चैन पडत नाही रे नाम्या. बघा ना देवा देवा रोज तुम्ही माझ्या हाताने जेवता की नाही देवा सांगा ना देवा. हो रे नाम्या रोज तुझ्याच हाताने जेवल्याशिवाय माझं पोट भरत नाही नाम्या. देवा देवा बघा ना मी तुमचं सगळ्यात लाडका भक्त आहे. रोज तुम्ही माझ्या कीर्तनात येऊन नाचता देवा, रोज माझ्या हाताने जेवता, माझ्याशिवाय तुम्हाला करमत नाही ना देवा एक क्षण आहे. मग देवा आता तुम्हीच सांगा मी त्याचा की भक्ता देवा. झालं. आणि आता पंढरीनाथांनी नाम्याला आपल्या बाजूला बसवलं होतं. पुन्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाले नाम्या तू माझा सगळ्यात लाडका भक्त आहेस रे नाम्या. रोज तुझ्या कीर्तनात आलो नाही ना नाम्या तर मला चैन पडत नाही रे, मला करमत नाही नाम्या. तुझ्या हाताने जेवलो नाही ना तर माझं पोट पण भरत नाही नाम्या. पण नाम्या याचाच अर्थ ती ज्ञानोबांची छोटीशी मुक्ताई म्हणते ना ते काही खोटं नाही नाम्या, तू अजून कच्चाच आहेस. झालं. आता देवानीच म्हणायचा अवकाश. आता तर अजूनच धाय मोकलून नाम्या रडायला लागला. देवा देवा तुम्ही म्हण मला कच्चा म्हणताय देवा. आणि मग देव सांगतायत नाम्याला नाम्या होय बाळा अरे जोपर्यंत त्या सद्गुरुनाथांचा हात या मडक्यावर पडत नाही ना नाम्या तोपर्यंत हे मडकं कच्चच राहतं बाळा. पण देवा देवा मला कशाला हवाय गुरु बिरू, तुम्ही आहात की नाही देवा माझ्याकडे. मग एवढा मोठा देव माझा असताना मी कशाला कुठल्या गुरुकडे जायचं. असं नाही आहे म्हणाले नाम्या. जोपर्यंत सद्गुरुनाथांचा आश्रय घेत नाही ना नाम्या आपण तोपर्यंत हे मडकं पक्क होत नाही बरं नाम्या. जा त्या नागनाथाच्या औंढ्याला तुझे गुरु बसले विसोबा खेचर नावाचे तुझी वाट बघतायत जा म्हणाले. झालं. आता देवानीच सांगितलं. आता काय करणार नाम्या म्हणाला आता आली या भोगासी. निघाला हो मजल दरमजल करत निघाला. आणि मजल दरमजल करता करता नागनाथाच्या औंढ्याला हा नाम्या येऊन पोचला. सोबत थोडीशी चटणी भाकर आणली होती. विचार केला मंदिरात जाण्यापूर्वी थोडीशी चटणी भाकर खाऊन घेऊ आणि मग आज जाऊ म्हणून एका झाडाखाली बसला. ती भाकर काढली बरोबर बांधून आणलेली आणि त्याचा एक घास तोडून मुखात घेणार तेवढ्यात एक श्वान तिथे आला. आणि तो श्वान नाम्याच्या त्या समोरची भाकर उचलून पळायला लागला. चरफडला हो नाम्या. 4-2 दगड मारले त्या कुत्र्याला आणि अरे मेल्या कुत्र्या म्हणून चरफडत तिथून उठला नाम्या आणि म्हणतोय देवा अरे 2 घास सुद्धा नशिबात नाही देवा जाऊ द्या म्हणाले. आणि असं म्हणून चरफडत त्या श्वानाला 4 शिव्या मारत नामदेव महाराज नाम्या निघाला रावळाकडे. आणि मजल दरमजल करत करत रावळ त्या परिसरामध्ये आला. आणि रावळात आल्यानंतर आतमध्ये पाऊल टाकल्यानंतर नाम्याला काय अनुभव आला हो, काय दिसलं पुढे दृश्य. भग्न मंदिरी भासतो मज, भग्न मंदिरी भासतो मज, भग्न मंदिरी भासतो मज.
बसलेला आहे, त्या मंदिरात दाटलाय आणि बाहेरूनच नाम्या विचार करतोय की वा देवा, पत्ता तर छानच ठिकाणचा दिलाय. आणि म्हणून थोडा अजून 4 पावलं समोर गेला नाम्या आणि 4 पावलं समोर जाऊन त्या गाभाऱ्यात नजर टाकली. तो गाभाऱ्यात सुद्धा गुडूप अंधार दाटलाय आणि एक पंटीची ज्योत मिणमिणते. त्या ज्योतीचा तेवढा प्रकाश त्या गाभाऱ्यामध्ये पसरलाय आणि त्या तेवढ्या प्रकाशामध्ये नाम्याला एक दृश्य दिसलंय. कुठलं दृश्य दिसलंय हो? पायाखाली देव तुडविता. एक जख आणि जर्जर झालेले म्हातार बुवा आपले जोडे घातलेले पाय शिवपिंडीवर ठेवून आरामात झोपले आणि नाम्या म्हणतोय वा देवा, अहो पत्ता तरी अशा ठिकाणचा द्यायचा ना जरा चांगला. तो सुद्धा अशा ठिकाणचा दिलाय की बस काय बोलावं आता. आणि म्हणून थोडा पुढे गेला आणि नाम्या विचार करतोय की एकतर या आजोबांना म्हातारपणामुळे आंधळेपणा तरी आलेला असला पाहिजे, दिसत नसलं पाहिजे डोळ्यांनी, किंवा मग अहंकाराच्या आंधळेपणाने यांचे डोळे आंधळे झालेले असले पाहिजे, असा विचार करतोय नाम्या. आणि मनात विचार येतोय, पायाखाली देव तुडविता, भान नसे जीवाला. पायाखाली देव तुडविता, पायाखाली देव तुडविता, भान नसे जीवाला. अहंकारवा वृद्धपणातील, अहंकारवा वृद्धपणातील, अंधपणा नयनाला. पायाखाली देव तुडविता. नाम्या विचार करतोय आणि विचार करता करताच मजल दरमजल करत त्या गाभाऱ्याच्या दाराशी येऊन नाम्या उभा राहिलाय. आणि गाभाऱ्याच्या दारातच उभं राहून लांबूनच जरा मोठ्याच आवाजात त्या आजोबांना हाक मारली, अहो आजोबा, तुमचे ते जोडे घातलेले पाय बाजूला करा, जरा मला दर्शन घ्यायचंय देवाचं. जरा तोऱ्यातच नाम्यानं सांगितलं आणि जख्ख जर्जर झालेले ते म्हातार बुवा त्यांनी असे डोळे किलकिले करून नामदेवाकडे बघितले आणि आपल्या क्षीण आवाजात नाम्याशी बोलायला लागली. कोण? अरे नाम्या का रे, आलास का रे बाळा, ये ये बाळा, तुझीच वाट बघत होतो बघ मी नाम्या. हो आजोबा, कोण आहात तुम्ही? ते तुमचे पाय आधी बाजूला करा, मला दर्शन घ्यायचंय देवाचं. नाम्या, अरे बाळा, आता हे पाय उचलून बाजूला ठेवावे एवढी सुद्धा शक्ती शिल्लक राहिली नाही बघ नाम्या माझ्या. असं करतोस का बाळा? तूच तेवढे उचल आणि ठेव बाजूला. नाम्या म्हणतोय, देवा, आली या भोगासी असावे सादर करता का? आणि मग शेवटी गेला तिथे आणि ते पाय उचलले त्या म्हातार बुवांचे आणि जवळ जवळ आपटलेच हो बाजूला. तो तिथे दुसरं शिवलिंग. नाम्याला वाटलं आपल्याला अंधारात शेजारचं शिवलिंग दिसलं नाही की काय, म्हणून पुन्हा उचलले, तिसरीकडे ठेवले, तो तिथे तिसरं शिवलिंग. आणि मंडळी तुम्हाला सांगते, 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे 12 जागी नाम्यानं ते पाय उचलून ठेवले आणि 12 शिवलिंग तयार झाली. ठेवितो पाय जेथे तो तिथे शिवलिंग आवेची. ठेवितो पाय जेथे तो तिथे शिवलिंग आवेची. एकला 2 जागी देऊया बारा शैनाची. एकला 2 जागी देऊया बारा शैनाची.
आणि नामदेव महाराजांना लक्षात आलं आपण समजतो आहोत तेवढं काही हे प्रकरण सरळ नाही. कारण जेथे जेथे ठेवी, जेथे जेथे ठेवी, उचलून पायातळीच शिवलिंग, गेला भ्रमनाव्याचा, गेला भ्रमनाव्याचा, चरणावरी लोटिले तदांग. सद्गुरुनाथ महाराज की. लक्षात आलं. त्या म्हातार बुवांच्या पायावर डोकं ठेवलं, हात जोडले आणि सांगितलं की आजोबा तुम्ही खरं खरं सांगा की तुम्ही कोण आहात. आणि हे म्हटल्यानंतर आणि नाम्याचा तो अहंकार रहित झालेला भाव बघितला आणि विसोबांनी आपलं ते जख्ख आणि जर्जर रूप टाकून दिलं आणि आपल्या खऱ्या रूपात येऊन नाम्यासमोर प्रकट झाले. हे विसोबा खेचर कोण होते हो? पूर्वाश्रमीचा हा विसोबा चाटी नावाचा सावकार आहे, ज्यांनी ज्ञानदेवादी भावंडांना शुद्धीपत्रक मिळू देण्याकरता खूप अडचणी आणल्या मौंजी बंधनाच्या. आणि जेव्हा मांडे खायचे होते ना ज्ञानेश्वर महाराजांना, तेव्हा मुक्ताई मांडे आणायला, खापर आणायला गेली मांडे भाजण्याकरता. तेव्हा ते खापर फोडून टाकलं आणि मांडे खाण्याचे कसले डोहाळे होत आहेत रे तुम्हा संन्याशाच्या मुलांना, म्हणून त्यानं या चारही मुलांना अद्वा तद्वा भाषण बोलायला सुरुवात केली. पण जेव्हा मुक्ताई घरी आली ना, तेव्हा घरी येऊन ज्ञानदादांनी योगसिद्धीने आपली पाठ गरम केली आणि त्यावर मुक्ताईनं मांडे भाजले आणि त्या मांड्यांचा सुगंध या विसोबा चाटी सावकाराच्या वाड्यापर्यंत गेला. आणि या विसोबा चाटी सावकार त्या सुगंधाच्या दिशेनं चालत 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 या ज्ञानदेवादी भावंडांच्या पर्णकुटीपर्यंत, झोपडीपर्यंत आला आणि बाहेर उकिरड्यावर टाकलेली त्या पत्रावळी पाहिल्या टाकलेल्या, त्यातून येणारा तो मांड्यांचा सुगंध पाहिला आणि तिथे जाऊन एक 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 पत्रावळ उचलून या विसोबा चाटी सावकारानं चाटायला सुरुवात केली. तेव्हा ज्ञानोबा माऊली हे बघत होती आणि तेव्हा ज्ञानोबा माऊलीनं त्यांना सांगितलंय की अरे असं चाटतोस काय खेचरासारखा. आणि त्या दिवशीपासून विसोबा चाटी सावकार विसोबा खेचर झाला. पुढे जाऊन या विसोबा खेचरानं ज्ञानदेवांचं शिष्यत्व पत्करलं आणि पुढे जाऊन हेच विसोबा खेचर नामदेव महाराजांचे गुरु झाले. नाम्याला सांगितलं, नाम्या मी विसोबा, मी तुला अनुग्रह देण्याकरता इथे बसलोय, मला तशी आज्ञा आहे म्हणाले देवाची. आणि मग सांगितलं की म्हणाले नाम्या आता तू इथे आजपासून 6 महिने माझ्याकडे राहायचंस आणि मी सांगेन ते करायचं. आणि 6 महिने आपल्याकडे ठेवून घेतलंय नामदेवाला आणि त्याला सगळं काही ज्ञान प्राप्त करून दिलंय, कर्मज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान सगळं काही. आणि 6 महिन्यानंतर संपूर्ण ज्ञान प्राप्त करून दिल्यानंतर विसोबांनी नाम्याला सांगितलं की म्हणाले नाम्या आता जा आणि आता सांग म्हणाले त्या ज्ञानोबांच्या मुक्ताईला, म्हणाले आता हे मडकं जगाच्या बाजारात सगळ्यात पक्क मडकं होईल. काय ज्ञान घडवून दिलं हो? दुजा कोठे नाही, दुजा कोठे नाही, वसती हरीची पंढरपुरी, तुला वाटे भक्ता स्थळन चपरी चेथन हरी, जयी काष्ठी राहे भरून उरला अंगुल 10, असा हा विश्वात्मा विविध बहुरूपातून पहा. सद्गुरुनाथ महाराज की तो हरी, तो भगवंत काही फक्त राऊळात नाही आहे, तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. हे ज्ञान घडवून दिलं. ते ज्ञान सगळं आत्मसात करून नामदेव महाराज पंढरपुरात आले खरे आणि दिनचर्येला सुरुवात झाली. रोज पहाटे उठावं, काकड आरतीपासून सगळा षोडशोपचार करावा आणि भगवंताचं अखंड नामस्मरण करावं. पण मंडळी तुम्हाला सांगते, राऊळात येऊन पंढरपुरात येऊन 15 दिवस झाले पण अजून नाम्या राऊळात आला नाही हो. आणि असं आहे की जेव्हा रोज येणारा आपला भक्त आपल्याकडे आला नाही ना तर देव सुद्धा अस्वस्थ होतो, त्याला सुद्धा आपल्या भक्ताच्या भेटीची ओढ लागते. आणि म्हणून कोरोनाची 2 वर्ष जेव्हा वारी झाली नाही ना तेव्हा
जशी सगळ्या वारकऱ्यांना ओढ लागली होती ना त्या वारीची, पंढरपूरची, पंढरपुरात जाऊन पंढरपुरातल्या नामदेव पायरीची, त्या भगवंताच्या भेटीची, त्याच्या चरणांची तेवढीच ओढ भगवंताला सुद्धा लागलेली होती आपल्या प्रत्येक भक्ताची. काय परिस्थिती होती हो, तुम्हाला सांगते. बातमी ऐकून चकित झाली आणि रखमाई धावतच विठ्ठलाकडे आली आणि म्हणाली, अहो ऐकलत का, याही वर्षी वारी रद्द झाली. इतके वर्षांची परंपरा आज मोडली आहे खरी. ज्ञाना, सावता, चोखा, तुकया आणि मुक्ताई. ज्ञाना, सावता, चोखा, तुकया आणि मुक्ताई ह्यांना आता कशी बरं भेटेल त्यांची मिठाई. ऐकून सारा प्रकार स्तब्ध विठ्ठल झाला. ऐकून सारा प्रकार स्तब्ध विठ्ठल झाला आणि काही वेळ विचार करून रखमाईला म्हणाला, रखमाई चल यावेळी आपणच करू वारी. रखमाई चल यावेळी आपणच करू वारी आणि आपणच जाऊ वारकऱ्यांच्या दारी. ज्ञानोबाची आळंदी आणि तुकोबांचं देहू, ज्ञानोबांची आळंदी आणि तुकोबांचं देहू, अजानुबाहू वृक्ष आणि इंद्रायणी डोळे भरून पाहू. त्यांनाही लागली असेल माझ्या दर्शनाची आस, त्यांनाही लागली असेल माझ्या दर्शनाची आस आणि त्यांच्यासाठी मी सुद्धा तेवढाच व्याकुळ आणि उदास. चल ह्यावेळी आषाढी कार्तिकीला आपणच करू वारी आणि आपणच जाऊ प्रत्येक वारकऱ्याच्या दारी. यावेळी प्रत्येक वारकऱ्याचं घरच होऊ दे पंढरी. यावेळी प्रत्येक वारकऱ्याचं घरच होऊ दे पंढरी. आणि खरं आहे ना मंडळी, कोरोना काळामध्ये अक्षरशः आपण सगळे सण, सगळे उत्सव, सगळं काही घरात एकट्याने साजरं केलं फक्त त्या देवाच्या सोबतीनं. पण तरी सुद्धा किती आनंद मिळाला ना, कारण देव प्रत्यक्ष आले होते आपल्या प्रत्येक भक्ताच्या भेटीला. तसे तिथेही व्याकुळ झालेत हो. 15 दिवस झाले नाम्याला येऊन, माझ्या भेटीला का आला नसेल बरं नाम्या? नाम्याला आठवण आली नसेल का माझी एकदाही? आधी रोज माझ्या कीर्तनात, मी त्याच्या कीर्तनात जायचो, रोज माझ्यासाठी नैवेद्य घेऊन यायचा, रोज माझ्याकडे तासनतास गप्पा मारत बसायचा. तो नाम्या पंढरपुरात आल्यानंतर एकदाही मला भेटायला आला नाही. राहवलं नाही हो देवाला. देव निघाला आणि मजल दर मजल करत करत नाम्याच्या झोपडीजवळ आले. माध्यान्नाची वेळ होती, सूर्य डोक्यावर आलाय, पांडुरंगाला नैवेद्य समर्पण झालाय. समोर पुढ्यात तुपाची वाटी आहे, एकीकडे भाकरी ठेवलेली आहे आणि आता ती भाकर ग्रहण करायची. भाकरीचा तुकडा तोडला, त्याला तूप लावलं आणि तो मुखात घेणार एवढ्यात एक श्वान आला पुन्हा तिथे आणि ती भाकर घेऊन पळायला लागला. नामदेव महाराजांनी त्या श्वानाला बघितलं आणि पळताना बघितलं भाकर घेऊन. त्या ताटातली तुपाची वाटी उचलली नामदेव महाराजांनी आणि ती तुपाची वाटी घेऊन ते श्वानाच्या मागे धावायला लागले. श्वाना मागे नाम्या धावे, श्वाना मागे नाम्या धावे, वाटी तुपाची करी म्हणे बा थांब जरासा हरी, म्हणे बा थांब जरासा हरी. तुपा वाचुनी हाशी पोळी, तुपा वाचुनी हाशी पोळी, दुखेल डग पोटरे म्हणून म्या तूप आणिले बरे, म्हणून म्या तूप आणिले बरे. त्या श्वानामागे पळायला लागले आणि त्याला सांगायला लागले की अरे थांब, नुसती तुपा वाचून कोरडी पोळी खाऊ नकोस रे. अरे कोरडी पोळी खाशील तर तुझं पोट दुखेल रे पांडुरंगा. आणि त्या श्वाना करता नाम्याच्या मुखातून पांडुरंगा हे शब्द ऐकले मात्र आणि पांडुरंगाने आपलं ते श्वान रूप टाकून दिलं. धावत 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 आले आपल्या खऱ्या रूपात, सगुण रूपात आणि कडकडून नाम्याला मिठी मारली आहे. डोळ्यातून पाण्याच्या धारा येत आहेत. नाम्या नाम्या, माझी एकदाही आठवण आली नाही का रे नाम्या तुला पंढरपुरात आल्यापासून? देवा
अहो असं होईल का कधी की तुमची आठवण मला येणार नाही? पण तुम्ही हे मडकं पक्क केलंयत ना म्हणाले देवा आता, मग ते मडकं पक्क झालंय ना, त्यात तेच घातलं गेलंय की देव हा काही फक्त रावळात नसतो, तो इथे पण असतो, हृदयात असतो. कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो, पंढरी जातो रे बाबा, कशाला काशी जातो. संत सांगती ते ऐकत नाही, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो रे बाबा, कशाला काशी जातो, कशाला पंढर. हे शिकलो म्हणाले देवा. अहो पंढरपुरात आल्यानंतरही तुमच्या भेटीला यावंसच वाटलं नाही, कारण रोज तुम्हीच माझ्या भेटीला इथं येत होतात ना देवा. आणि झालं, कडकडून मिठी मारली आहे, डोक्यावरून हात फिरवलाय. काम्या जा जा त्या गोरोबा काकांना सांग म्हणावा आता हे मडकं जगाच्या बाजारात सगळ्यात पक्क मडकं म्हणून प्रसिद्ध होईल. आणि खरंय मंडळी, त्या क्षणापासून आज तागायत नामदेव महाराजांचा अधिकार केवढा मोठा आहे हे मी आपल्याला वेगळ्यानं सांगायला नकोय. आज खरं तर हे शिव हनुमान मंदिर आहे आणि आज गुरुवार आहे म्हणून विचार केला की काय सांगावं, म्हणून गुरुवार म्हणून गुरूंचं सुद्धा सद्गुरूंचं महात्म्य यायला हवं. आणि नागनाथाचंच मंदिर आहे त्याच्यामुळे म्हणून म्हटलं चला नागनाथांच्या ओंढ्याला आपल्याला सगळ्यांना घेऊन जाऊयात. आणि हा विचार करून आज हे चरित्र आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सांगते की जोपर्यंत अशी सद्गुरूंची कृपा या मडक्यावर होत नाही ना, तोपर्यंत हे मडकं कच्चं राहतं मंडळी. आणि म्हणून संत सांगतात सद्गुरु भास्कर उदया येता, सद्गुरु भास्कर उदया येता, भयचिंता सरली अवधी, भयचिंता सरली अवधी, भयचिंता सरली. ध्यानी धरावा मनी पूजावा, ध्यानी धरावा, ध्यानी धरावा मनी पूजावा, स्वप्नामध्ये तोच दिसावा, स्वप्नामध्ये तोच दिसावा. गुरुमाऊली असता पाठी, गुरुमाऊली असता पाठी, दुःखे मग कुठली भक्ता, दुःखे मग कुठली अवधी, भवचिंता करली अवधी, भवचिंता करली. आणि असा सद्गुरूंचा अनुग्रह, त्यांची कृपा जोपर्यंत होत नाही, त्यांचा हात जोपर्यंत डोक्यावर येत नाही ना, तोपर्यंत या देहाचं, या मडक्याचं सार्थक होत नाही मंडळी. आणि म्हणून असा गुरु, असा शिष्य, असा देव आणि असा भक्त, हे सगळं वरती काही नाही आहे बरं. हे जे काही आहे ना तुम्हाला सांगते, हे केवळ आणि केवळ या मातीत आहे आणि ह्याच मातीत आहे. आपण हे अनुभवू शकतो, आपण या मातीत जन्माला आलो आहोत, हा आनंद आपल्याला घेता येतोय. या भगवत नामस्मरणात, या कथांमध्ये, या भक्तीमध्ये आपल्याला रंगून जायला मिळतंय ना, हे आपलं खरोखर परमभाग्य आहे मंडळी. आणि म्हणून संत श्रेष्ठ तुकोबाराय मूळ पदात सांगताना हेच म्हणतात की काय या मातीत जन्माला यायचं ना, केवळ ह्याकरता जन्माला यायचं. इथं जन्माला येऊन हे असं नामस्मरण करायचं, ह्या सगळ्या हे असे कीर्तन महोत्सव, या सगळ्या प्रथा, परंपरा, भक्ती, हे सगळं काही वरती काही नाही आहे बरं, इथेच आहे सगळं. आणि ह्याचा आनंद घ्यायचा असेल ना, तर ह्याच मातीत जन्माला आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणाले स्वर्गीचे अमर इच्छिता ती देव, स्वर्गीचे अमर
इच्छितादिदेव नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ कीर्ती कीर्तनी अनंत गाऊ कीर्ती स्वर्गीचे अमर तुका म्हणे पावा आ तुका म्हणे पावा वया पैल तीर नाम मंत्र सार भाविकासी नाम मंत्र सार भाविकासी स्वर्गीचे अमर इच्छितादिदेव स्वर्गीचे अमर इच्छितादिदेव 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 सद्गुरुनाथ महाराज की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आरती करायची आहे ती